Go. नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. मोदींना कुटुंबाचा अनुभवच नाही, शरद पवार यांची मोदीवर खोचक टीका. जाती धर्माचा विचार झुगारून विकासाला साथ देणारे सरकार द्या, सुशीलकुमार शिंदे यांचे आवाहन. पवारांनी धरणाचे पाणी गिळंकृत केले, रणजितसिंह निंबाळकर यांचा गंभीर आरोप. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली समाधान आवताडे यांची भेट, विविध चर्चेला उधाण, आज भूमिका जाहीर करणार. महायुतीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी यांना मंगळवेढ्यातून मताधिक्य देणार, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांची ग्वाही. आणि टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने भव्य रास्ता रोको संपन्न. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मोदी आणि फडणवीसला शेतकऱ्यांची चिंता नाही, तर उद्योगपतींची चिंता आहे. नरेंद्र मोदींच्या घरात कोणी नाही, जे आहे ते कुठे आहेत याचा पत्ता लागत नाही. आता ते दुसऱ्याच्या घराची चौकशी करतात. मोदींना कुटुंबाचा अनुभवच नाही, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या कोळा येथील प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार शरद पवार म्हणाले, दुष्काळाची भीषण परिस्थिती असूनही सरकारने एकही छावणी सुरू केली नाही. सरकारला शेतकऱ्यांची नव्हे तर उद्योजकांची चिंता लागली आहे. 2 वर्षात सुमारे 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योगपतींचे सुमारे 1,18,000 कोटीचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही. अपयश लपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटुंबावर टीका केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रातील प्रचार सभेत मोदींनी विकासावर न बोलता त्याने वैयक्तिक माझ्यावर आणि माझ्या घराण्यावर टीका केली. मोदींना घरचा अनुभव नाही आणि हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. जात धर्म पंथ विचार हे प्रतिगामी आहेत. आपण पुरोगामी महाराष्ट्रात असताना अशा जाती धर्माचे जळमट दूर सारून खोटे आश्वासन देणाऱ्या मंडळींना बाजूला ठेवत विकासाकडे घेऊन जाणारे सरकार दिले पाहिजे, असे आवाहन सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले. शुक्रवारी पंढरपूर येथील शिवतीर्थावर झालेल्या मातंग समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार भारत भालके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यासह दिनकर मोरे, ज्ञानेश्वर खंडागळे, नागेश गंगेकर, ॲडव्होकेट राजेश भादुले आदी उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर खंडागळे यांनी सांगितले की सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत सुशीलकुमार शिंदे यांनी 12 बलुतेदारांचे प्रश्न सोडविले. रामोशी, जोशी, कैकाडी अशा घटकाकरिता खऱ्या अर्थाने वंचितांचे सरकार म्हणून त्यांनी राज्यकारभार केला. त्यामुळे हाच खऱ्या अर्थाने वंचित आणि बहुजन घटकाचा खरा उमेदवार आहे. म्हणून काँग्रेसचे उमेदवार असलेले शिंदे यांच्या मागे हा संपूर्ण समाज असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला प्रचंड गर्दी झालेली होती. पुण्यातून पवारांनी पळ काढला, तिथं संजय शिंदे यासारख्या डमी उमेदवार कसा टिकणार? शरद पवारांना या मतदारसंघात आणण्याचे पाप आम्ही केले, पण निवडून आल्यानंतर पवारांनी सर्व धरणाचे पाणी गिळंकृत केले आणि आयत्या बिळावर नागोबा झाले, असा गंभीर आरोप भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगोला येथील प्रचार सभेत केला. भाजपच्या प्रचारानिमित्त सांगोला शहरात प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी निंबाळकर बोलत होते. यावेळी रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून पवारांनी शब्द दिला होता. या तालुक्यात पुन्हा दुष्काळ दिसणार नाही, परंतु दुष्काळ रोज दिसला पण शरद पवार दिसले नाहीत. पराभव होणार आहे हे माहीत असल्याने माढा मतदारसंघातून पवारांनी पळ काढला. तिथे संजय शिंदे सारखा डमी उमेदवार कसा निवडून येणार? माझ्या दूध संघात 25 लाख लिटर दूध संकलन आहे. माझ्यावर 1 रुपयांचे कर्ज असेल तर या निवडणुकीतून माघार घेईन, असे सांगत विरोधकांना आव्हान दिले. यापुढे पाणी प्रश्नावर निवडणूक होणार नाही, असा शब्द निंबाळकर यांनी दिला. सांगोला तालुक्याचा दुष्काळ हटवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला. वंचित बहुजन आघाडीचे नेते व सोलापूर लोकसभेचे उमेदवार
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवेढा शहर व तालुक्यात याच भेटीचे जोरदार चर्चा सुरू असून अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत। दरम्यान रविवारी दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत सर्वांशी चर्चा केल्यानंतर आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले। उद्योजक ते श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन पदापर्यंतचा आवताडे यांचा प्रवास वाखण्याजोगा आहे। संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते संचालक म्हणून निवडून आले। त्यावेळी चेअरमन होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, मात्र राजकीय कुरघोड्यामुळे त्यांना चेअरमन पदापासून वंचित राहावे लागले होते। नंतरच्या निवडणुकीत त्यांनी चुलते बबनराव आवताडे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभे केले व तिरंगी लढतीत मातब्बर अशा 2 पॅनलचा पराभव करून त्यांनी त्यांच्या विचाराचे संचालक मंडळ निवडून आणले। तेव्हापासून ते या कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके व आमदार प्रशांत परिचारक यांना टक्कर देऊन महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते। त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून 3ऱ्या क्रमांकाची मते घेऊन पंढरपूरच्या 2 मोठ्या ताकदीसमोर आव्हान उभे केले होते। समाधान आवताडे हे राष्ट्रवादीत जातील अशीही चर्चा झाली, मात्र त्यांनी शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन या चर्चेला पूर्ण विरामही दिला होता। काही दिवसापासून ते शिवसेनेपासून थोडेसे बाजूला आहेत। शिवसेनेत शैला गोडसे या कार्यरत झाल्यापासून त्याच शिवसेनेच्या विधानसभेच्या दावेदार आहेत। काही दिवसापूर्वीच समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या प्रवेश कार्यक्रमास समाधान आवताडे उपस्थित नसल्यामुळेही चर्चा झाली होती। शनिवारी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या कार्यकर्त्यासह समाधान आवताडे यांच्या कार्यालयात आले व त्यांनी समाधान आवताडे यांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले। भेटी दरम्यान राजकीय विषयावर चर्चा झाली, परंतु भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाधान आवताडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याची अफवाही पसरली, मात्र नंतर ती अफवाच असल्याचे लक्षात आले। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शिवसेना युतीचा धर्म पाळत तन मन धनाने काम करीत आहे। गेल्या काही दिवसापासून शिवसेनेच्या वतीने आम्ही शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून बऱ्यापैकी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। या गोष्टीची जाणीव या भागातील सर्व मतदारांना असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला कसल्याही परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यातून मताधिक्य मिळणार आहे, असे मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी व्यक्त केले। महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीने आयोजित संवाद दौऱ्यात त्या बोलत होत्या। शिवसेनेच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या आदेशाने आणि सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांच्या पुढाकाराने तसेच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। या संवाद दौऱ्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। मरवडे गावापासून 2 किलोमीटर अंतराच्या पुढे टोल नाका असावा अशी मागणी मरवडे ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक 13 रोजी रास्ता रोकोच्या दरम्यान मरवडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। मरवडे गावामध्ये पूर्वीच्या जुन्या जागी टोल नाक्याचे स्थान निश्चित करून नवा टोल नाका उभा करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते। ते स्थान बदलून गावापासून दूर अंतरावर असणाऱ्या जागी तो टोल नाका असावा अशा मागणीसाठी गेली महिनाभर वेगवेगळ्या प्रकारची सनदशीर मार्गाने प्रशासनाला विनंती अर्ज केले असताना त्याची दखल प्रशासनाने घेतली नसल्याकारणाने भव्य अशा रास्ता रोकोचे आयोजन मरवडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। येत्या 15 दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप बदलले जाईल असा इशारा टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। मोदींना कुटुंबाचा अनुभवच नाही, शरद पवार यांची मोदीवर खोचक टीका। जाती धर्माचा विचार झुगारून विकासाला साथ देणारे सरकार द्या,
सुशीलकुमार शिंदे यांचे आवाहन, पवारांनी धरणाचे पाणी गिळंकृत केले, रणजित सिंह निंबाळकर यांचा गंभीर आरोप, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली समाधान आवताडे यांची भेट, विविध चर्चेला उधाण, आज भूमिका जाहीर करणार, महायुतीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी यांना मंगळवेढ्यातून मताधिक्य देणार, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांची ग्वाही आणि टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने भव्य रास्ता रोको संपन्न। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।